अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून परिगामित सुरक्षा रक्षक आदेश थांबले होते। यामध्ये महाले, सय्यद हे दोन्ही कामगार आयुक्त जबाबदार आहे, पण यांच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। या दोन्ही कामगार आयुक्तांना निलंबित करावे व उपोषणाला बसणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आदेश देऊन न्याय द्यावा, अन्यथा या उपोषणादरम्यान सुरक्षा रक्षकाने उपोषण स्थळी फाशी घेतली तर याला आपण जबाबदार असाल। याकरिता लवकरात लवकर अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाला आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे व सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार असाल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला होता। यावेळी प्रहार संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे, कामगार जिल्हाध्यक्ष अकोल्याचे विशाल दंडगव्हाड, अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके, जिल्हा संघटक मधुकर बुले तसेच सुरक्षा रक्षक मोहित वाकोडे, सचिन डोके यासह आदी उपस्थित होते। माझं नाव सुरत भागवत कागडे, कामगार संघटना। जे काही आम्ही सुरक्षा रक्षक गेल्या 2 ते 3 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि ज्या काही कामगार आमच्याकडे ज्या काही आमच्या सुरक्षा रक्षकाच्या ज्या आल्या होत्या त्या त्यांच्या सुरक्षा अध्यक्ष नसल्यामुळे त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत। आमची अशी शासनाने 27 मार्च 2025 मध्ये नवीन शासन निर्णय काढलेला आहे। त्या निर्णयामध्ये जागतिक अटी आहे त्यानुसार ते सुरक्षा रक्षकाचे जे आदेश काढत आहे, परंतु ते आम्हाला मान्य नाही आहे, कारण की जुनीची पद्धतीची जुना जो शासनाचा GR होता त्या पद्धतीने आमच्या आदेश काढण्यात यावे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसलेलो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।